₹200 दिले. म्हणजे दाखवून दिलं खरोखर तुम्ही सुद्धा दानवीर आहेत. अशीच तरी मजा आहे आगरी कोळी प्रीमियर लीगची. आणि खरोखर जॉईंटमध्ये जर असतो तुकाराम जानिमी तर त्या मॅचला अजून खरोखर मजा आली असती. मात्र हीच तर खासियत आहे आगरी प्रीमियर लीगची. आता नेक्स्ट मॅच एकविरा एंटरप्राइजेस ट्रिपल व्ही ब्रदर्स याच्यामध्ये एकविरा संघाने टॉस जिंकून सगळ्यात प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले व आमंत्रित केले ते म्हणजे ट्रिपल व्ही ब्रदर्स या संघाला. तर आगरी युवा प्रतिष्ठान वसई पुरस्कृत तुम्ही बघतात आगरी प्रीमियर लीग पर्व तिसरं आहे. 2026 नवीन वर्ष सुरुवात होते. पहिला चेंडू शॉट ऑफ लेन पुल केलाय, पॉवरफुल झालाय, वन बाउन्स, अंपायर सिग्नल अँड गेट द बाउंड्री. धन्यवाद धन्यवाद. बंगले बांधल्यावर तर नक्कीच तुम्हाला माहिती आहे बंगल्याला सुद्धा एक नाव दिलं जातं. म्हणून तर या गाण्यामध्ये सांगितलंय का माझ्या नावावर बंगला बांधिलाय. असं कौर तरी बंगला हान आपले पुरापाडे नारनाळे नागाशेन. तर ज्यानी ज्यानी त्या बंगल्याला सुद्धा एक वेगळं नाव दिलेलं आहे. पुढचा चेंडू बैठी शॉट आहे. 2 क्षेत्ररक्षक धावत आहेत मात्र त्याचा काय फायदा झाला नाही. आउट ऑफ पार. चेंडू गेला 4 धावांसाठी. धावसंख्या ती म्हणजे 8. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. आवाज तर जाम येतोय, आवाज झाला पाहिजे. हीच तर आगरी प्रीमियर लीगची खासियत आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 1 2 3 4 सीधा 1 2 का 4. वृषल क्युडो बॅक टू बॅक 3 बाउंड्रीज. IPL मध्ये रेकॉर्ड आहे लुक राईट, अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ या तिघांचा रेकॉर्ड आहे. तो रेकॉर्डच्या बरोबरी आज होईल का, वृषल करेल का, खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण या तिघांच्या नावावर 6 चेंडूमध्ये 6 चौकार आहेत. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे, प्रोटेक्शन आहे. मात्र क्या बात आहे. भरपूर खेळाडूंना आम्ही बघितलेलं आहे. आज मला वाटतं पुन्हा एकदा ताईंनी ₹100 पाठवलेले आहेत वृषलसाठी. तर सुट्टे असतील तर जरा सुट्टे द्या, कोणाकडे सुट्टे असतील तर द्या. थोडासा फ्लाइट चेंडू होता मात्र सध्या या फलंदाजाची फ्लाइट जोरात आहे. आणखीन एक चौकार. धन्यवाद धन्यवाद. पूनम ताईंकडून आणखीन एक ₹100 म्हणजे ₹200 इकडे जमा झालेले आहेत वृषलसाठी. पूनम ताई आज तुम्हाला ईडी माफ आहे, टेन्शन घेऊ नका. पूनम ताईंचं ATM भरलेलं आहे, ते तुम्हाला खाली करायचं असेल तर चौकार आणि षटकार मारावे लागतील. या चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 18. काय क्रमांक आहे विराट कोहली 18 जर्सी क्रमांक. वृषल इज ऑन फायर. अनिल घरात. आता मात्र बघा एलिव्हेशन प्रॉपर नव्हतं. तुम हो तो हम है, बारी बारी तो सबकी बारी, इसके पहली वृषल तुम्हारी तो अभी हमारी.
धन्यवाद धन्यवाद डीजे ऑपरेटर चिराग जो आहे डीजे ऑपरेटर मध्ये वाघ, त्याचं नाव आहे चिराग. गोव्याचं गाणं लावलं, येवा कोकण आणि गोवा आमचा असा. पामोलिम बीच हा गोव्यातील सगळ्यात नंबर 1 बीच आहे. मिरमारला कधी गेलात तर कलिंगोड बीच आहे, अंजुना बीच आहे, सिकेरिम बीच आहे. मात्र पामोलिम बीच कधी गेला तर बघायला विसरू नका माझ्या मित्रांनो. मिरमारचा कसिनो सगळ्यात सुप्रसिद्ध आहे. मंगेशी मंदिर हे सुद्धा सुप्रसिद्ध आहे. तिकडचं चर्च हे सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. ओल्ड गोवा अँड न्यू गोवा. कैरी बीच हा सुद्धा खूप फेमस आहे. नवीन बॅटर विजय, कोण विसरणार अमिताभ बच्चनला. जंजीर चित्रपटामध्ये सगळ्यात प्रथम त्यांचं नाव पडलं होतं विजय. त्यानंतर 20 चित्रपटामध्ये त्यांनी विजय म्हणून काम केलं होतं. त्याच्यामध्ये अग्निपथ चित्रपट याचा डायलॉग त्यांच्या नावाने फेमस झाला. विजय दीनानाथ चव्हाण गाव का नाम मांडवा. त्याच नावाचा गुणवंत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. चौकार आणि षटकार मारा आणि पूनमताईंचं एटीएम खाली करा. सुवर्ण संधी आहे. बॅकफुट पंच करतायत, प्रोटेक्शन आहे. शॉर्ट पॉइंटला सिंगल मिळणार आणि या सिंगलनी संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 19. खूप अभिमान वाटतो या तारखेचा. 19 फेब्रुवारी 1630 रायरेश्वरचा तो किल्ला आई जिजाऊनी जो नवस बोलला होता तो पूर्ण झाला. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन जंप मारली होती. बघा हा सुद्धा चेंडू जातोय या बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकले. 23. चांगली सुरुवात आहे. 23 धावा. काय मॅच झाली या अगोदर मध्ये. खरोखर पैसा वसूल मॅच झाली. तुकारामजी असं म्हणायला हरकत नाही. बघा कारण मी म्हणतो ना, राजकारण, सरडा आणि क्रिकेट कधी रंग बदलेल ते सांगू शकत नाही. आज तर 5 वर्षाचा जो इतिहास आहे तो पुन्हा एकदा सिटीच्या नावावर झाला. खूप अभिमान, प्राऊड फील आहे वसई विरारवाल्यांसाठी. थोडासा चेंज ऑफ पेस होता, लेफ्ट करायचा होता. ऑन साइडला प्रोटेक्शन तिकडे आहे. सिंगल पुन्हा एकदा मिळणार आणि या सिंगलनी संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 24. बघा बैठी शॉट खेळायचा होता. पुन्हा एकदा कॉल दिला होता नॉन स्ट्राईक फलंदाजाने. व्यवस्थित तिकडे बॅटवर चेंडू आला नाही. चांगली गोलंदाजी आज आपण बघत आहोत. एक गडी बाद धावसंख्या आहे ती म्हणजे 24. दुसरं षटक प्रगतीपथावर. आगरी समाजाची ही शान. संपूर्ण एशियन कंट्री मधील आगरी समाजाची नंबर 1 स्पर्धा तुम्ही बघतात. क्या बात आहे, क्लास बघा. विराट कोहली स्टाईल मध्ये कव्हर फाडून हा जातोय आउट ऑफ पार. मुंबईचा मरीन ड्राईव्ह, सचिन सरांचा स्ट्रेट ड्राईव्ह आणि विराट कोहलीचा कव्हर ड्राईव्ह. नाद नाही करायचा मित्रांनो. आणि तोच कव्हर ड्राईव्ह आपण बघितला 4 धावांसाठी आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 28. धन्यवाद. ओल्ड इज गोल्ड का म्हणतात डीजेवालांनी दाखवून दिलेलं आहे. पुढचा चेंडू गुड बॉल, हलक्या हाताने फक्त फ्लिक केलाय. बघायचा डीप लॉंगॉनला एक खेळाडू तिकडे आहे. थोडीशी वाट बघितली, कॉल दिला. हीच तर या दोन्ही खेळाडूंची खासियत है. चीते की चाल, बाज की नजर, बाजीराव की तलवार. और अब इन दोनों बल्लेबाजों को अच्छी दौड़ लगाने से कोई नहीं रोक सकता.
पैमाने से दिल बहल जाए मेरा आपके आ जाने धन्यवाद धन्यवाद. धावसंख्या ती म्हणजे 30. या गाण्याने आज डीजे ऑपरेटरनी कोणाची आठवण करून दिले. आपला विरारचा छोकरा, सगळ्यांचा आवडता गोविंदा आहुजा यांचं स्पेशल गाणं कोण विसरणार. 12 फेब्रुवारी हा दिवस साईबाबा वर्धापन दिन म्हणून आज विरार स्टेशन जवळ साजरा केला जातो. दरवर्षी जॉनी लिव्हर, हेमंत बिर्जे, गोविंदा आहुजा वेगवेगळे नट तिकडे येतात आणि दरवर्षी सगळ्यांची भेट होत राहते. हा आकडा कधीच विसरणार नाही. साईबाबांचा वर्धापन दिन आणि गोविंदा याला तर कोण विसरणार. मोठे बंधू कीर्ती आहुजा, छोटा बंधू गोविंदा आहुजा त्यांचं हे गाणं लागलं. थोडंसं ड्रिंक टाइम तुम्ही बघतायत. फटाकड्यांची आतषबाजी तर झालेली आहे. दुपारपासून वसई विरारमध्ये शिटीनी बाजी मारलेली आहे. अनिल घरत पहिला दिवस आहे. जबरदस्त गर्दी आहे. शुक्रवारचा दिवस, शनिवार आणि रविवार अफाट गर्दी 100% इकडे होणार. अनिल स्वतःच्या विचारामध्ये अजित पुत्र स्टाईलमध्ये गोलंदाजी करताना फ्लाईट डिलिव्हरी आहे. चकवा दिला होता, बघायचं आहे फॉलो थ्रू मध्ये स्वतः पकडणार का. एवढं सोपं काम नाही आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. इंटरनॅशनल क्रिकेट जर बघितलं तर श्रीलंकेचा चामिंडावास, टेनिस विश्व बघितलं तर RK मरवा, कैलास पाटील फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडण्यामध्ये जबरदस्त चपळ हे 2 क्षेत्ररक्षक आहेत. इथे चांगला प्रयत्न केला होता, मात्र ऐन मोमेंटला तो चेंडू सापडला नाही. समझी दुनिया को साथीला बुरा आहे संसार पुरा. घोटाला समझी दुनिया को साथीला बुरा आहे संसार पुरा. अजून आहेस तू बारीक पोरा, तुझे होटावर मुस नाही घुसट पुरा. अजून आहेस तू बारीक पोरा, तुझे होटावर मुस नाही घुसट पुरा. हे बागेत फुलं फुले मोगरेची, क्या बात है, क्या बात है. विरार आगाशी अर्नाला म्हटलं जाई जुई मोगरा, फुलांचा सुगंध. आयुष्यामध्ये 2 गोष्टी खूप महत्वाच्या आणि खूप नशिबाने भेटतात. एक शांत झोप आणि शेवटपर्यंत साथ देणारी संसाराची अर्धांगिनी. ही ज्याला भेटली तो सगळ्यात सुखी माणूस मित्रांनो, लक्षात ठेवा. अनिल पुढचा चेंडू आहे. हलक्या हाताने फक्त खेळून काढल्या. ऑफ साईडला जर बघितलं कव्हर्सला एक प्रोटेक्शन तिकडे आहे. सिंगल्स मिळणार आणि सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकले. 32. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण का झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे सिंहासन होतं ते 32 मणांचं होतं. 1 मण म्हणजे 40 किलो. 32 गुणिले 40 करा. फुलटॉस चेंडू स्वीप केलाय. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग मध्ये हा जातोय. आगरी प्रीमियर लीगचा दमदार चौकार. शिवराज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. धन्यवाद धन्यवाद ऑपरेटर, खरोखर हेड्स ऑफ आहे तुम्हाला. शुभांचं मी नाव काढलं आणि तुम्ही लगेच गाणं लावलं. पुढचा चेंडू आहे अनिल घरात. बॅट बघा 175चा स्पीड. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू होता. अंपायर सांगतायत मी कोणाची घेणार नाही साईट, कारण हा चेंडू होता वाईट. आणि या अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 37. 37 धावा. चकाकणारी ट्रॉफी बघा. सगळ्या संघ मालकांची नजर लागली असं म्हणायला हरकत नाही, कारण सहजासहजी तुम्हाला मिळणार नाही. पुन्हा एकदा आडवा पट्टा. सिंधुदुर्गचा गोपाळ भट्टा, सिंधुदुर्गचा कट्टा.
आणि क्रिकेटचा आडवा पट्टा, या तीन गोष्टीची नाद नाही करायचं असं म्हणतायत. अडतीस. पुन्हा एकदा बघा, फक्त स्लाइस केलंय, फ्लाय स्लीप मधून चेंडू चकवा देऊन तिकडे गेलाय. दुसऱ्या धावासाठी कॉल देतील का नाही, स्वतःला रोखून घेतलंय तिकडे. 39 39 धावा तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर 18 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 12, तिसऱ्या षटकामध्ये 9. म्हणजे सरासरी जी पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तुकारामजी जी वाढलेली होती ती थोडीशी कमी का होते, कारण तिसरा गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी केली, फक्त 9 आणि 9 धावा दिल्या. आज खरोखर इकडे आल्यावर असं वाटतं की मी पुण्याच्या शनिवार वाड्यामध्ये आलेलो आहे, कारण स्पेशल थँक्स मंडप अँड डेकोरेटर्स, ओमकार डेकोरेटर्स, सन्मान्य पंकज म्हात्रे दादा. सध्या म्हात्रे जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. नाला सोपाऱ्याचा आयुष्य म्हात्रे अंडर 9चा कॅप्टन आहे. किती अभिमान वाटतो, IPL मध्ये आज खेळतायत म्हात्रे. कबड्डीला वर्ल्ड कप मिळवून दिला अभिलाषा म्हात्रे. आपले मंडप डेकोरेटर्स त्यांचे सुद्धा नाव पंकज म्हात्रे. पूनमताईंचं ATM थांबलेलं आहे. चौकार षटकार तर जात आहेत, मात्र ताई तुम्ही जेवढं देता ना परमेश्वर तेवढं जास्त झोळी तुमची भरणार, टेन्शन घेऊ नका. थोडंसं स्विंग गोलंदाजी करताना इकडे स्वीप केलंय, सिंगल्स तिकडे मिळणार. सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकले, ती म्हणजे 40. एका गाण्याची मला आठवण झाली, खूप फेमस गाणं झालं होतं, खैके पान बनारस वाला. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चनजींनी 40 पान खाल्लं होती. शॉट ऑफ प्लेन चेंडू आहे, ऑन साईडला चेंडू जातोय, डीप स्क्वेअर लेग मध्ये जातोय. बघा ATM चालू, जर तुम्हाला ताईंचा ठेवायचा आहे तर चौकार आणि षटकार. कॉल आलाय आम्हाला पूनम ताईचा. धन्यवाद ताई. शिर्डी मधला साई, जन्म देणारी आई आणि राखी बांधणारी आमची पूनम ताई. पुढचा चेंडू आहे, क्या बात आहे बघा. स्विंगचे सुलतान बापू नाडकर्णी सरांची मला आठवण झाली या गोलंदाजाला बघून. कोण विसरणार बापू नाडकर्णी सरांना. नरेंद्र हिरवानी, चंद्रशेखर, इरापाली, प्रसन्ना, खूप सारी आठवण आहेत. गुड बॉल, गुड बॉल. युजवेंद्र चहलला बघितलंय का कधी? बघा या गोलंदाजाला बघा आणि युजवेंद्र चहलची गोलंदाजीची शैली बघा, नक्कीच तुम्हाला आठवण देईल. बघा चर्चा झालेली आहे. प्रशांत आदवडे सर नेहमी म्हणतात होगा चर्चा तो बडा होगा खर्चा. आज तो होगा. क्या बात है, क्या बात है. एक्सलेंट बॉलिंग, चकवा करणारी बॉलिंग. हिंदी में अंगूठी को रिंग कहते हैं, क्रिकेट में घूमने वाली गेंद को स्विंग कहते हैं और इस गेंदबाज को टेनिस विश्व का किंग कहते हैं. सुपर बॉलिंग. एक षटक अजून बाकी आहे. 42 धावा आहेत. येस बाद आहे, बाद आहे. अन स्वराज्याचा तोरण बांधिलं शिवबान राजान. सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे. स्वराज्याचं तोरण बांधिलं शिवबान राजान. सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे. शिवबाराज, शिवबाराज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग. एका यात्रेला राजे चालले होते, जोडीला होते प्रतापराव गुजर आणि समोर एक 9 वर्षाचा मुलगा होता. त्याचं अर्धांग शरीर बघून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं हिंदवी स्वराज्यामध्ये सामील होशील का? काय करतो तू? राज, फक्त मी खातो पितो आणि झोपतो. पण राजांनी सांगितलं माझ्या हिंदवी स्वराज्यामध्ये सामील झाला तर तुला काय करावं लागेल? त्यांनी विचारलं काय करावं लागेल? खा पी आणि झोप, पण जो आडवा आला ना त्याला झोपून टाक. त्या मावळ्याचं नाव होतं संभाजी कावजी.
आज या गाण्यानं मला आठवण झाली. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. गुड बॉल, क्या बात आहे. चेंडू बघा, टाकायचा होता मनवेल पाड्याला, चेंडू गेला पुरा पाड्याला. ग्रेट बॉलिंग. आज समोर जी ट्रॉफी तुम्ही बघताय ज्यांची किंमत, महाराजांच्या सिंहासनाची किंमत कोण लावू शकत नाही, कारण 32 पानांचं ते सिंहासन होतं आणि या ट्रॉफीची किंमत कोण मोजू शकत नाही. ब्रिटनला जाण्याचाच खर्च किती झालाय आणि अटॅच टू 52 कॅरेट गोल्ड, अटॅच टू ट्रॉफी सहजासहजी नाही मिळणार. मेहनत करावी लागेल, घाम गाळावा लागेल, कष्ट करावे लागतील तरची ट्रॉफी मिळणार. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, त्या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, कोकणात गणेश चतुर्थीचा. क्या बात आहे. कोकणातला सण नाद नाही करायचा. गणपती बाप्पा आणि शिमगा. शिमगा तर आता मार्च महिन्यामध्ये येणार, म्हणजे आपला मराठमोळा सणांचा सण होळी. ते शोलेमध्ये डायलॉग आहे ना तुकारामजी, कब है होली, जल्दी आएगी होली. गोलंदाजी मार्कवर. रोहितला तुम्ही बघतात, किती मोठं नाव आहे. मीरा भाईंदर मधून उदयास आलेला रोहित शर्मा, मुंबईचा राजा, त्याच नावाचा गुणवंत गोलंदाज डाव्या हाताने. आता मात्र बघा, चेंडू टाकायचा होता अंधेरीला, चेंडू गेला बोरवलीला. टाकायचा होता ठाण्याला, चेंडू गेला पुण्याला. ऑफ साईडला कट करतायत. ट्रॉफीज तुम्ही बघताय दरवर्षी महेश वजे दादा, आणि खरोखर महेश वजे दादा आमच्या कॉम्बॉक्स मधून तुम्हाला मानाचा मुजरा आहे. दरवर्षी खरोखर या स्पर्धेसाठी न चुकता या ट्रॉफी देतात. नावातच महेश आहे आणि महेश वजे दादा धन्यवाद, आभार आहे आयोजकांच्या वतीनं. पुढचा चेंडू आहे, हिट केलाय, सुपर हिट होणार का? हिट केलाय, सुपर हिट होणार का? का थांबला? कदाचित हात टाकला असता तर चेंडू आतमध्ये आला असता. धन्यवाद धन्यवाद, क्या बात आहे. आगरी गाणे अभिमान असला पाहिजे जगदीश पाटील दादूस, कारण याच दोघा व्यक्तिमत्वाने आपल्या आगरी समाजाला 7 समुद्र पार नेऊन ठेवलेला आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, म्हणूनच आज आगरी प्रीमियर लीग एशियन कंट्रीमधील सगळ्यात नंबर 1 ची स्पर्धा आज आपण बघत आहोत यूट्यूबच्या माध्यमातून. माझ्या आईने बहिणींनो, जर तुम्ही मॅच बघत असाल तर आम्हाला नक्की कळवा कशी वाटली ही मॅच. आजचा पहिला दिवस आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला तिकडे चेंडू होते, बघायचं आहे. 2 क्षेत्ररक्षक तिकडे येत आहेत. कदाचित ही रन झाली असती नाही, ही कंप्लीट केली. 2 धावा, धावसंख्या पुढे सरकते. 53, 50 धावा अक्रॉस झालेल्या आहेत. टाळ्या झाल्या पाहिजे. 50 धावा अक्रॉस झालेल्या आहेत. 53, 53 धावा. अंपायर जगदीशजी बोईर, खालीद परशुरामजी पाटील. या षटकारासाठी पुन्हा एकदा पूनमताईंचे एटीएम 100 रुपये कमी झालेले आहेत. मात्र घाबरू नका, आई जीवदानी तुमचं एटीएम भरून टाकणार. जेवढं देणार तेवढं तुम्हाला मिळणार. पुन्हा एकदा हा येतोय विजेचा कडाका आणि या फलंदाजाचा धमाका. पुन्हा एकदा 100 रुपये. डान्स झाला पाहिजे, क्या बात आहे. बघा आमच्या माऊली मुली काय डान्स करतायत या गाण्यावर.
बघा मला वेळ भेटला ना तर एक गेम मी घेणार फक्त 5 मिनिटासाठी तुमच्यासाठी. माझ्याकडून जो जिंकणार त्याला 500 रुपये. होम मिनिस्टरचा वेळ भेटला 100% घेणार फक्त मुलींसाठी. डाव्यात आणि पुढचा चेंडू आहे. यस, स्ट्रेट लेन प्रोटेक्शन आहे. या वेळेला आहे एलिव्हेशन कमी पडलेलं आहे आणि फलंदाज तिकडे बाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अभिमान वाटेल प्रत्येकाला, स्वाभिमान वाटेल अशी ही स्पर्धा आगरी प्रीमियर लीग पर्व तिसरा आहे मित्रांनो. सुरुवात पहिल्या पर्वापासून खरोखर आज सगळ्यांना तिसरं पर्व वाटेल, सगळ्यांना गर्व. नवीन बॅटर, दोन्ही फलंदाजाची चर्चा, सभा, मीटिंग लवकर संपवा. आज आई जीवदानीचा आशीर्वाद पुन्हा एकदा वसई विरारकरांसाठी लाभलेला आहे. मावशी आतमनशी नको जाऊ, बाहेरशी जा. नाही ना, बाहेरशी जा, चालेल. बाहेरशी बाहेरशी नाही नाही नाही. आज मावशी स्पेशल वेस्ट इंडिज वरून इकडे मॅच बघण्यासाठी आलेले आहेत. त्यांचे सुद्धा मनापासून स्वागत. चला तर 5 षटकांचा खेळ इकडे संपलेला आहे आणि 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर इकडे धावा आहेत. तर धावसंख्या आहे ती म्हणजे 59. सेकंड इनिंग मध्ये कोणाची लावेल वाट, कोणाची पडेल खाट आणि कोणाचा होईल थाट, ही तर सेकंड इनिंग मध्ये मजा बघायला मिळणार. कारण धावा झाल्यात 59 आणि तुम्हाला करायच्यात 60. तर आज आगरी युवा प्रतिष्ठान वसई पुरस्कृत तुम्ही बघतात. आगरी प्रीमियर लीग पर्व तिसरं आहे. जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन आहे आणि जेवढं खरोखर आगरी युवा प्रतिष्ठान, आज या संस्थेबद्दल बोलायचं झालं तेवढं कमी आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, फक्त क्रिकेट पुरती मर्यादित नाही. आज या संस्थेने जे काम करून दाखवलेलं आहे, मग आरोग्य शिबिर असून दे, नेत्रदान शिबिर असून दे, या सगळ्यांना आणि कोणाला कुठल्या प्रकारची गरज आहे, सगळ्या माऊलींसाठी, ज्येष्ठ व्यक्तिमत्वांसाठी असे सगळे कार्यक्रम आज जर बघितलं तर आगरी युवा प्रतिष्ठान आज आयोजित करत असतं. तर त्याबद्दल खरोखर आगरी युवा प्रतिष्ठानला हेड्स ऑफ आहे, मानाचा मुजरा आहे. चला बघा 2 मॅच आहेत, अजून स्पीडअप करा, नाहीतर आयोजकांना मग 3 ओव्हर किंवा 4 ओव्हर हा निर्णय घ्यावा लागणार. लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. चला सेकंड इनिंग मध्ये पुन्हा एकदा आवाज ऐकूया आणि पूनमताईंचं एटीएम आपण चौकार आणि षटकार मारून कमी करूया. पुन्हा एकदा सन्माननीय तुकारामजी मांगेला यांना मी विनंती करत आहे. अग पोरी तू सपनात येना, आपल्या जुन्या जाग्यावर भेटना. अग पोरी तू सपनात येना, आपल्या जुन्या जाग्यावर भेटना. न मी बोटीनिशी आलो काल, न पोरी तुम्ही घालवला ताल. आलो नि ते रतीला न गग मला भेटलीच नाय. अग पोरी तू सपनात येना, आपले जुने जाग्यावर भेटना. अग पोरी तू सपनात येना, आपले जुने जाग्यावर भेटना. नमी बोटीनिशी आलो काल, न पोरी तुम्ही घालवला ताल. आलो नि ते रतीला न गग मला भेटलीच नाय. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. नितीन जालवे यांचा आवाज आपण ऐकत होता पहिल्या इनिंगमध्ये. पहिली इनिंग संपले
आणि त्याने सांगितलं होतं 59 झाल्या 60 करायचे आहेत. आणि असं आहे आपल्या विभागामध्ये पाहिलं तर 60चा आकडा प्रत्येकाला आवडत असतो, त्याच्यामुळे 60 करायचे आहेत. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि त्याने म्हटलं होतं बाबा कोणाची वाट लागणार आणि कोण ते विजयाची वाट शोधणार, बघणार आणि पोचणार त्या वाटेवरती. आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित आगरी प्रीमियर लीग 2026 आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं पुन्हा एकदा आभार म्हणूया, कारण जेव्हा प्रतिसाद तुमचा लाभतोय. फक्त खेळाडूंनो, आयोजकांना तुम्हाला एक विनंती आहे, एक सूचना आहे, जास्त वेळ वाया जाऊन देऊ नका. एक 2.5 तासाचा अवधी आहे आणि बरोबर 2.5 इनिंग बाकी आहेत, म्हणजे याच्यानंतर 2 मॅचेस आहेत. जर एका इनिंगला आपण जर अर्धा तास जरी पकडला तरी शेड्यूल पूर्ण करताना 6 वाजतील आणि मग काळोख होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे जास्त वेळ जाणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. वेळेचं गणित तुम्ही कसं जुळवायचं तेही तुम्ही पाहूया. 60 धावांचा पाठलाग आहे. आमचे DJ अर्थात DJ रानोबा आणि सध्या RJ चिराग आहेत. गाणं ऐकूया. सलामी जोडी मैदानामध्ये सज्ज, 30 बॉल 60 धावा. चैता पापाचे महिन्याने येईन मी तुझे दसरेला. थँक्यू DJ. सलामी जोडी मैदानावरती सज्ज अनिल घरत, कल्पेश भोईर आणि पहिले षटक देण्यासाठी ऋषाल स्वतः आहे द कॅप्टन. सो 2 कॅप्टन एकमेकांसमोर आहेत, अनिल घरत आणि ऋषाल. दोन्ही संघाचे संघ नायक आता एकमेकांसमोर उभे टाकलेत. चला, ऑल सेट, ऑल गो. मॅच लावते सुरुवात. पहिला चेंडू होता ॲज युजल अनिल घरत यांच्या बॅटमधनं फटका निघाला जरूर, पण डीपवरनं क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय, थ्रो करतोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा करायच्या आहेत. 30 बॉल 60 धावांचा हा पाठलाग करायचा आहे. एका बाजूला अनिल घरत आहेत, मागच्या वर्षीचा हा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला हा खेळाडू. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करायचा होता, वेळेवरती कॉल बरोबर व्यवस्थित दिला की धाव ही होणार नाही. रिस्क घेण्याची आवश्यकता नाही आहे, कारण दोघांना माहिती आहे हा या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठीचा मॅच आहे. बऱ्याच जण सांगतात डू और डाय वाला मॅच आहे, करो या मरो वाला हा मॅच आहे. चेंडूच्या वेगात बदल केला होता, पण जास्त बाहेर निघतोय, पडला बाहेर निघून गेलाय. पंचाने वाईट दिलाय, त्याला चॅलेंज केले. क्षेत्ररक्षकांना टीमनं त्याला चॅलेंज केलंय. तिसरं पंच पाहण्याचा प्रयत्न करतील काय घडलंय मागच्या चेंडूवरती. आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहिला होता, जिथे जय स्पोर्ट्स साईच्या आणि आई एकविरा एंटरप्राइजेस यामध्ये सामना जो झाला होता त्याच्यामध्ये एक मोठा धावफलक उभारला होता. तो साईच्या संघानं 70 आणि आरामात विजय संपादित केला होता. दुसरा सामना झाला जिथे प्रचिती मोटर्सनं 85 धावा केल्या आणि 86 धावांचा पाठलाग ट्रिपल व्हीनं अगदी जवळ पोचताना तो प्रयत्न कमी पडला गेला होता. मागचा सामना अगदी क्लोज 2-9चा मॅच होता, तो देखील केला. पंच पाहण्याचा प्रयत्न करतील की मागचा चेंडू किती बाहेर गेलाय किंवा जवळ न गेलाय. त्याला चॅलेंज केलेलं आहे, फिल्डिंग करणाऱ्या टीमनं त्याला चॅलेंज केलेलं आहे. आगरी युवा प्रतिष्ठान आगरी प्रीमियर लीग
सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झाला होता. त्यावेळेला ट्रॉफीचं अनावरण एकदम अगदी गोल्डन लुकवाली ही ट्रॉफी जी प्रत्येकाला वाटते की बाबा आपल्याजवळ असावी, आपल्या टीमकडे असावी, आपल्या टीमनं हा चषक पटकावा ही इच्छा घेऊन प्रत्येक टीम इथे दाखल झाले आहेत. आणि या ट्रॉफीज नेहमीप्रमाणे म्हणजे महेशी वजे यांच्याकडनं या ट्रॉफीज स्पॉन्सर्स करण्यात आलेले आहेत. त्यांचं देखील आगरी युवा प्रतिष्ठान मनापासून आभार मानते, धन्यवाद देत आहे. कारण प्रत्येकाचा रोल आहे. पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं, त्याने सांगितलं इट्स ओके, फेअर डिलिव्हरी. दोन धावा धापलकावरती, 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला आहे. हा महत्त्वाचा मॅच आहे, त्याच्यामुळे थोडासा वेळ जरूर घेतला गेला होता. पंचाने देखील वेळ घेतला होता. पहिलं षटक सुरू आहे, पॉवर प्लेचं षटक. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर पाहिलं तर सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक, एक डीप मिड विकेटला, एक वाईडिश लॉंग ऑफला, 4 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला, 3 क्षेत्ररक्षक ऑन साईडला. शॉर्ट थर्डमॅन, पॉइंट, कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन आणि स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग अगदी जसा आपण एखाद्या मोबाईल गेममध्ये बघतो ना, जसं तसा काहीचा प्रकार घडला गेला होता. टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा आवाज. बरोबर प्रचिती मोटर्सच्या डगाऊनमधून आलाय, कारण भरपूर प्रेक्षक वर्ग या टीमला, आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी तो देखील आलाय. त्यानंतर ट्रिपल बी ब्रदर्स आणि ऐकविरा. ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू होता, काट केला, काट पाठीमागे गेलं, जागा बनवली आणि जागा बनवत असताना स्क्वेअर कटचा खणखणीत चौकार. ये मोटारीचे नादान माझ्या पायात पाय पाय पायात 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 पाय पाय पायात 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 पाय पाय पायात 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 पाय पाय पायात. ये सो अनिल गडत असा खेळाडू आहे म्हणजे ज्यांना उमेदीच्या काळामध्ये सर्वोत्तम क्रिकेट खेळले. आजही जर पाहिलं तर 40+ क्रिकेट सुंदर खेळतात. म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन नेहमीच 40+ क्रिकेट तेही खेळतात. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे दोन्ही साईडला चालायचं आहे, ऑन अँड ऑफ. पहिला ऑफ साईडला, आता ऑन साईडला स्लॉक केलाय षटकार. पहिल्या 4 चेंडूवरती वाटलं होतं थोडंसं मागे पडलाय, 2 धावा फक्त आले होते. शेवटच्या 2 चेंडूवरती 4 and 6. पहिलं षटक संपले 12 धावांचा आणि 12 धावांच्या सरासरी धावांचा पाठलाग टीमला करायचा आहे. जसं मी अनिल गर्दे यांचा उल्लेख केला होता. उमेदीच्या काळामध्ये जर पाहिलं तर भरपूर चांगल्या दर्जाचा क्रिकेट खेळ, अर्नाळा टीमकडनं भरपूर क्रिकेट खेळले, खरं स्पोर्ट्सकडनं क्रिकेट खेळले. आणि आज वसईचा 40+ संघ जो पूर्ण म्हणजे महाराष्ट्रभर भ्रमण करतोय ना, त्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल अनिल घरत यांचा राहिलेला आहे. पहिलं षटक संपले 12 धावांचा आणि 12च्या सरासरी आता 48 धावा करायचे आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी चिराग. चिराग सज्ज होतील गोलंदाजीसाठी. एक चिराग आमच्या बरोबर समोरच्या कक्षा दिशेने देखील आहेत आरजे, आमचे डीजे ऑपरेटर. आणि जितक्या धावा हव्या होत्या तितक्या धावा धावफलकावरती आल्यात. 12 धावा आल्यात. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये चहा पण आलाय, कारण चहाला वेळ नसते पण वेळेला चहा लागतो. लिहिलेला चहा मॅरेजी देखील सहमत आहेत, कारण चहाची काय वेळ नसते पण बाबा वेळेला चहा पाहिजे. चला चहा आलाय. मॅच मधला थोडासा उकाळा देखील आलाय. खाली राहिला पंचांचा वरवर चेंडू पडला, थोडासा खाली राहिला, थोडासा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि विकेट. गडी बाद. Well, I'm on the way, the time cold, I wanna be keeping you warm. I got the right temperature for shelter you from the storm. Hold on, girl, I got the right tactics to turn you on. And girl, I'm in a book where you can be the mom. तांबडी तांबडी ही चमकते उन्हात नला कला 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 कला. तांबडी तांबडी ही चमकते उन्हात नला कला कला कला. एक चिराग आमच्या डीजे वरती कमाल करतात, दुसरे चिराग पाटील आहे त्या बॉलिंग वरती. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झालाय.
पहिला विकेट लवकर गमावला. क्रमांक 3चा फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. आपण आरजेचा उल्लेख केला, मैदानावरती आरजी जातोय. रुपेश घरत नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. रुपेश दुसऱ्या बाजूला चिराग आहे. चिरागला माहिती आहे षटक महत्वाचं. पहिल्या षटकामध्ये धावा गेल्यात, ते धावा रोखण्याचं काम त्याला करावं लागणार आहे. रुपेश घरत डावखुरे हाताचा फलंदाज. जसं मागे म्हटलं होतं अनिल घरत यांनी म्हटलं होतं आमचे 2 लेफ्ट आर्मर होते, कदाचित ते क्लिक झालं नाही आहे. आणि रुपेश कदाचित अनिल सांगतात की या सामन्यामध्ये तुम्ही क्लिक व्हा, या सामन्यामध्ये तुम्ही तुमच्या बॅटचा जलवा, बॅटचा तडाका. ऑफस्टॉमच्या बाहेर पण तितक्या कदाचित जागा नव्हती, तितका शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी नव्हता. हा गुडलेनच्या जस्ट पुढे हा चेंडू हाताला गेला होता. कट करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता होत असताना क्षेत्राची रचना थोडीशी बदलली जात असताना फक्त वेळ का घेतला जातो तोही महत्त्वाचा असतो. बघा तुम्ही 2 चांगले चेंडू हाताळत, एकावरती विकेट घेतला, एखाद्या डॉटमध्ये. आता विचार कोणी करायचा आहे? बॅट्समनने. विचार कोण करतंय? बॉलर. या क्रिकेटमध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत. वेगवान चेंडू हाताला गेला होता. मागचे 2 चेंडू कदाचित वेग कमी होता, पण चिरागला माहिती होतं थोडासा वेग देणं गरजेचं आहे, स्पीड देणं गरजेचं आहे. या स्पीडमध्ये जसं म्हणतात ना भाई रफ्तार में गिरफ्तार किया आहे, थोडासा वेग होता, रफ्तार दिली. आणि तोपर्यंत थोडंसं उशीर आला होता, बॅट येण्यामध्ये उशीर आला होता. अनुभवाचे काही बोल अनिल देखील त्यांच्या टीमचे सांगतात. हा मॅच आपल्यासाठी देखील तितकाच महत्त्वाचा. हा इन आउटवाला मॅच आहे. कोणता तरी संघ आउट होईल, कोणतरी इन होईल. धावा धापलकावरती थांबल्यात, 12 वरती थांबला स्कोरबोर्ड. फुलटॉस बॉल खेळायचा प्रयत्न होता, मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगानं चेंडू परत पोचले होते विजय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. असं घडतं कधी कधी, कधी चांगल्या चेंडूवरती पण चौकार षटकार येतात आणि असा फुलटॉस बॉलवरती पण रन येत नाही. असा क्रिकेटमध्ये असं घडतात. तर क्रिकेटचा खेळ असा आहे तर जे नक्कीच सांगता अनिश्चिततेचा खेळ आहे. जैसा हम सोचते ना वैसा होता नहीं है क्रिकेट में. स्ट्रायकर एंडला आता अनिलवरती बरंचसं डिपेंड आहे. या टीमच्या विजयाचं जे मोजमाप आहे ना कदाचित अनिल घरतच्या इनिंगवरती लपलेला आहे. आणि अनिल घरतचा विकेट पाहिजे टीमला पुन्हा एकदा मॅचमध्ये अजून पकड घट्ट बसवण्यासाठी. हो 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 बॉलिंग स्वीप, खाली पडलो धडपडलो तरी चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार. अगं सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात, अगं सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात. अन काळू बाई थँक्यू. काय फटका खेळलेला आहे बघा. ऑफस्टॉमच्या बाहेर गेला, टॅकल केला आणि त्यानंतर फॉलिंग स्वीप म्हणूया असा फॉलिंग स्वीप खाली पडता पडता या चेंडूला पाठवले ते बरोबर स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार. या षटकानं धावफलक 19-19. असंच घडलं होतं पहिल्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये पहिल्या 4 चेंडूवरती 2 धावा, शेवटच्या 2 चेंडूवरती 4 and 6. आता पहिल्या 4 चेंडूवरती 1 धाव, या चेंडूवरती षटकार, येणाऱ्या चेंडूवरती चौकार येईल का? त्याच्या तीच चालले 4 or 6. ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू तर कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केला आहे. क्षेत्ररक्षक आहेत वाईट स्ट्रॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तोपर्यंत पोहोचतील, थ्रो करतील. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. शेवटच्या 2 चेंडूवरती 8 धावा आल्यात. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचला 21-21. 12ची सरासरी तुम्हाला 24 वरती पोहोचायचं होतं. 25 वरती पोहोचलं असतं तर अजून मजा आली असती. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्यामध्ये 9. 2 षटकांचा खेळ संपला. 21-21-39 करायचे आहेत. 18 चेंडूचा खेळ आहे. 12ची सरासरी 13 वरती गेले. 13-39. 18 बॉल 39. थँक्यू. अठरा चेंडू 39 धावांची आवश्यकता आहे. 13ची सरासरी आहे. ऋषाल आल्यात, स्वतः कर्णधार आहेत. प्रत्येक जण सांगतात बाबा संधी आली ती सोडू नका, येणारा कॅच पण सोडू नका. कारण जर संधी सोडली, आज जर कॅच सोडला तर आमचे जहीर भाई असे तर म्हटलं तर बाबा 365 दिन इंतजार करना पडेगा. कारण या स्पर्धेची वाट पुन्हा एकदा 1 वर्षाने पाहावी लागणार. और इंतजार बडा होगा,
वाट भरपूर लांब बघावी लागणार आहे. त्यामुळे कोणीही तयार नाही आहे तितका वेळ थांबण्यासाठी. अठरा चेंडू 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. स्ट्रायकरला फलंदाज रुपेश घरत, नॉन स्ट्रायकरला अनिल घरत. वेळ जास्त जातोय, वेळ वेळ वेळ. तर या स्पर्धेसाठी लागणारं सर्व काही, चांगलं मैदान, चांगलं वातावरण, खेळायला पोषक असं ॲटमॉस्फिअर. फक्त एकच गोष्ट आहे जी आपण नाही बाजारात आणू शकत, नाही निर्माण करू शकत, ती आहे वेळ. त्याच्यामुळे वेळेची सांगड तुम्ही योग्य वेळेला घालत चला. तर सर्वांना थांबू शकतो बाबा, सूर्याला नाही थांबू शकत. त्याच्यामुळे वेळ आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर बीट केलंय. त्यांना माहिती आहे उजव्या यष्टीचा फलंदाज आहे. टप्पा थोडासा लांब राखूया, उजव्या यष्टीच्या बाहेर राखूया, उजव्या यष्टीच्या बाहेर. पण ही कहाणी काही या षटकाची नाही आहे, मागच्या 2 षटकांची आहे. पहिल्या 3-4 चेंडूवरती धावा नाही जमत, शेवटच्या 2 चेंडूवरती धावा जमतात. आणि करतोय अनिल घरत. पहिल्या 4 चेंडू गोलंदाजच्या नावाने होतात. 17 चेंडू 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. 17 चेंडू 39 धावांचा पाठलाग. स्ट्रायकरला रुपेश घरत. ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर बरोबर बॉन्ड लाईन जवळ. हा कुटुंबाचा चेंडू तर शॉर्ट मारला, क्षेत्ररक्षक बीट झालाय. त्याच्या डोक्यावरनं चेंडू चाललाय, तो पाहत होता दुरून, चेंडू गेला त्याच्या डोक्यावरून. फील्डिंग झालाय. डीजे मास्टर रुकिए आप कभी आना है लेकिन अब वक्त नहीं है. 3 धावा या चेंडूवरती पूर्ण. आणि या चेंडूवरती दोन्ही टीम खुश आहेत. एक तर चांगली फिल्डिंग झाले, 3च धावा केल्यात म्हणून फिल्डिंग करणारी टीम खुश आहे. आणि स्ट्राईक अनिल घरतकडे आले, त्याकरता बॅटिंग करणारी टीम खुश आहे. एखाद्या चेंडूवरती 2 जण खुश होणार असा प्रकार नसतो, पण इथे दोघंही खुश झालेत. धावा धापलकावरती द्या 24 झाले, 36 करायचे आहेत. 10 जर इथून पाहिलं तर 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 16-36 1636. बघा पुन्हा एकदा तीच कहाणी आहे. वेळ 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 बघा. तर इथून एक मॅच जो या सामन्यातील विजेता होईल मागच्या सामन्यामध्ये पराभूत होणाऱ्या संघाशी खेळेल आणि शेवटचा क्वालिफायचा मॅच आहे. कोलवटा चेंडू होता, जमीन लगतगिरी खेळ आहे. डीप ओढणं क्षेत्ररक्षक, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होतोय, फील्ड करतोय, थ्रो करतोय. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, 2 धावा. अगदी श्वास रोखला गेला होता. बाई हमारे सासे गले में अटकी थी. अगदी श्वास रोखला गेला होता, गळ्यापर्यंत आलं होतं. अगदी दम धरला गेला होता. जसा नेम मिस झाला, प्रेक्षकांना मोठा उश्वास झालाय. अर्थात श्वास मोठा सोडला गेलाय, कारण त्यांना माहिती आहे मोठा विकेट होता. पण ही सगळी जुगलबंदी आहे. बॅट अँड बॉल मधलं द्वंद्व आहे. हे सगळं घडणार. नेम चुकणार, नेम लागणार. चेंडू कधी सीमारेषा पार होणार, कधी विकेटही जाणार. कधी सीमारेषा पार जाणार आणि चेंडू चाललाय पार पार पार. षटकार. थँक्यू. मागच्या 2 षटकामध्ये अनिल घरत यांनी 4थ्या आणि 5व्या चेंडूवरती चौकार षटकार ठोकले होते. आता 4थ्या चेंडूवरती 32. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये चेंडू चालला, डिपोन क्षेत्ररक्षकाला वेगाने चेंडूवरती पोहोचेल, थ्रो करेल. एकच धाव. थोडंसं थांबवले. अनिलने म्हटलं थोडंसं दम घेऊया, दम खाऊया, कारण दम ही महत्वाचा आहे. अंगामध्ये दम असणं चांगलं आहे. 33 झाल्या, 27 धावा करायचे आहेत. 13 चेंडूचा खेळ आहे. 13 चेंडू 27चं समीकरण आहे. 13 बॉल 27 धावा. अंगामध्ये दम असणं चांगलं, फक्त तो सारखा लागणं वाईट. लागायला ना पाहिजे, दम लागायला ना पाहिजे. दमखम दाखवायचं आहे. नरेशजी आम्हाला सांगतं की जास्त वेळ धावलं का दम लागतो, पण बाबा जास्त वेळ धावायला पण दमच लागतो, त्याच्याशिवाय नाही धावता येत. कोलवटाप्याचा चेंडू होता, अलॉंग द ग्राउंड, जमीन लगत फटका खेळाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला, जातोय. टच अँड गो वाला मामला होता.
काय प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आहेत, किती प्रेक्षक इन्व्हॉल्व झाले त्या मॅच मध्ये. अगदी त्या प्रेक्षकांसाठी एक गाणं घेऊया, कारण अगदी ते प्रेक्षक त्या मॅच मध्ये घुसलाय. थँक्यू. बघा पाणी घेऊन जाताना आयोजक तुम्हाला सांगता कोणीतरी एकानं जावं. खेळाडू एक जण कोणीतरी जा, बाकीचे या. समीकरण बघणं गरजेचं आहे. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. धावा झाल्या धापलकावरती 34. 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता. मागचा तिसरा सामना 12-28 होता, आता 12-26. चला कोहली आगरी सगळ्यात भारी. आणि आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित केलेली आगरी प्रीमियर लीग 2026 पर्व तिसरा आहे, सीझन 3, जे आपण आता सध्या अनुभवतोय, पाहतोय, थ्रिल बघतोय. आणि प्रेक्षक किती अगदी इन्व्हॉल्व झाले त्या मॅच मध्ये. असं काही कारण तर वाटलं असं बाबा बॉलिंग एंडला ते असते तर त्यांनी आउट घेतले असता, पण हे सगळं क्रिकेटमध्ये घडतं. हे सगळे इन्व्हॉल्वमेंट आहे. प्रत्येक जण त्या अगदी मॅचच्या आतमध्ये आहेत, बॉन्डलाईनच्या बाहेर आहे. बाई शरीर त्यांचं बॉन्डलाईनच्या बाहेर आहे, पण मन आतमध्ये घुसलंय. मन 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 उधाण वाऱ्याचे, तसं मन थोडंसं उधाण वाऱ्याचं आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 26 धावा करायचे आहेत. गोलंदाजी कोण करणार, कुठला गोलंदाज हे षटक हाताळणार, त्याच्यावरती बरंचसं डिपेंड असणार. अनुभवी गोलंदाज महेश कुडू, जसा अनिल गरजचा उल्लेख आपण करतोय ना, कित्येक वर्ष ॲज अ अर्नाळा टीमकडनं खेळतात, तसं अर्नाळा टीम थोडासा फ्लॅशबॅक देता 90च्या दशकामधला तो संघ आणि महेश कुडू हे नाव. आणि आता ते आल्यात 2 लेजेंडरी खेळाडू एकमेकांसमोर आहेत. सर्वांनी बेस्ट दिलंय अर्नाळा टीमसाठी, आपल्या विभागासाठी, आगरी समाजासाठी भरपूर क्रिकेट खेळल्यात दोघंही. अनिल घरतही खेळल्यात, महेश कुडूही खेळल्यात. 2 लेजेंडरी खेळाडू. जसं पावसाळ्यामध्ये जेव्हा 2 ढग येतात ना मोठे काळे, जब 2 बादल टकराते तो विस्फोट होता है. आता 2 खेळाडू एकमेकांसमोर आहे, विस्फोट होणार आहे. विस्फोट होगा, धमाका होणार. आणि जसा उल्लेखही झाला बाबा मामा भांजे आहेत, हे आता भरपूर काही जोडी आहेत, भरपूर काही गोष्टी आहेत. मामा भांजेची जोडी मैदानावरती पण एकमेकांसमोर आहेत. असं म्हणतात ना, दोघं एकमेकांचे चांगले मित्र आहेत, एकमेकांसमोर आहेत. पहिला चेंडू के व्हाईट बॉल. पहिला चेंडू इशारा होतो, व्हाईट बॉलचा इशारा आहे. दोघांनी एकमेकांच्या जोडीला भरपूर क्रिकेट खेळलेत. दोघांना एकमेकांचे डाव, पेस, रणनीती, स्ट्रॅटेजी सर्व काही माहिती आहेत. काही सांगायची गरज नाहीये. दोघांनी एकमेकांना भरपूर जवळून पाहिलं, खेळ पाहिलाय. यारी दोस्ती पण दोघांमध्ये आहेत. तेरी मेरी यारी आज देखेगी दुनिया सारी. आणि मॅच चाललाय लय भारी लय भारी लय भारी मॅच आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, थोडासा बदल केला जातोय. डीप वरती क्षेत्ररक्षक आहे, डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. तर 4 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहेत. शॉर्ट पॉइंट लेग, शॉर्ट थर्ड मॅन, कव्हर, मिड ऑफ या क्षेत्रामध्ये फिल्डिंग लावलेत. 12-25. मी म्हटलं ना, दोघं एकमेकांना ओळखतात. आता दोघं एकमेकांना काय गाणं गातात, म्हणजे मामा भांजे आहेत. जहा तेरी ये नजर है मेरी जा मुझको खबर है. दोघांनाही माहिती आहे, जिथे तुमची नजर आहे तिथे माझी नजर आहे, आणि जिथे तुम्ही नजर लावले त्याच्यावरती माझी नजर आहे. त्याच्यामुळे ही मॅच तसा टफ अँड टफ आहे. 11 बॉल 25 धावांची आवश्यकता आहे. कोलवटाप्याचा चेंडू होता, अगदी बॉटम हँडचा वापर झाला. डीपवरती क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूपर्यंत पोहोचल्यात. एकच धाव. अनिलने सांगितलं थांबा थोडासा वेळ घेऊया, टाइम घेऊया. टाळ्यांचा गजर एका डगआउटमधून आलाय. टीमला सपोर्ट करतात ट्रिपल व्ही ब्रदर्स. दुसऱ्या बाजूला एकविरा एंटरप्राइजेस. या 2 संघादरम्यान सुरू असलेला मॅच. ट्रिपल व्ही ब्रदर्सच्या डगआउटमधून आवाज आलाय, टाळ्यांचा गजर.
आता एकदा टाळ्यांचा गजर एकविरा एंटरप्राइजेस तुम्ही दाखवा किती सपोर्ट आहे आपल्या टीमला. टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा आवाज तुमच्या खेळाडूंसाठी की येऊ द्या. वाजतील टाळ्या, वाजतील शिट्या, बजेगी सिटी, बजेगी ताली. सिटी वाजल्या त्याला कारण आहे बघा. म्हणजे बजेगी ताली, बजेगी सिलिया, हो हुल्ला हो गल्ला. आता मैदान घुसताय, सर पे उठताय, तो खेळ खेळ का रहता है, जुनून बन जाता है भाई. हा जुनून झालाय खेळ. कारण दोघांना माहिती आहे इथून हार मानायची नाहीये. हार मानना, हारना और हार मानना दो अलग अलग बात आहे. पुण्यातला चेंडू होता, हार नाही मानायची, हार नाही, प्रहार करायचा आहे. हा मोठा प्रहार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. थँक्यू. काय फटका केलाय. नाव आहे त्याचं रोहित भोईर. एक रोहितला हिटमॅनला आपण प्रत्येक जण ओळखतो, रोहित शर्माला. आता हाही रोहित आहे, हिटमॅन जसा रोहित आहे. पण रोहितच्या नावामध्ये शेवटची जी 2 अक्षर आहेत ना, मराठीमध्ये बघितलं ते हित आहे. ते रोहित. टीमला हित जपायचं आहे आणि हिट ठरायचं आहे. दुसऱ्या बाजूला महेश, कमबॅक त्यांनाही करायचं आहे. अकोटाप्याचा चेंडूचा पुन्हा एकदा फटका हवेत केलाय. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती आहे, क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या फिल्डिंग झालंय. 2 धावा या चेंडूवरती, पुन्हा तिसऱ्या धावेचा प्रयत्न. आपण जर रस्त्याने प्रवास करतो त्यावेळेला प्रत्येक वेळेला लिहिलेलं असतं रस्त्याच्या डाव्या बाजूला नजरअटी दुर्घटना. या नजरअटी 3 रन मिल गए. स्कोर जाऊन पोहोचला 45. 15 धावांची आवश्यकता आहे. चेंडूचा खेळ राहिला तो 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. अजूनही कोणी सांगू शकत नाही मॅच कोण जिंकणार. ट्रिपल व्ही ब्रदर्स की एकविरा एंटरप्राइजेस. प्रेडिक्ट करणं कठीण आहे, भाकीत वर्तवणं कठीण आहे. काही जे ज्योतिषी असतात सांगतात ते बाबा हे असं होणार तसं होणार, टॅरो कार्ड घ्या, ते कार्ड घ्या. पण आता कुठलं कार्ड काढायचं. 8 चेंडू 15 धावांची आवश्यकता. स्ट्रायकरला अनिल गड, नॉन स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर रोहित आहे. गोलंदाजी मार्कवरती महेश कडू सज्ज होतील. फटका पसला जरूर पण चेंडू कोणी क्षेत्ररक्षक नाही. नो मॅन्स लँडमध्ये जसा चेंडू वर गेला, अपेक्षा वर गेल्या होत्या, जसं पाहिलं कोणीही क्षेत्ररक्षक नाहीये त्यावेळेला. आता डगाऊटमधनं टाळ्यांचा गजर आलाय. एकविरा एंटरप्राइजेसच्या 2 धावांनी धावफलक धावून पोहोचलाय तो आता 47. समीकरण काय 7 चेंडू 13. नरेजी 7-13 वाला बात नहीं है भाई, 13-7 वाला खेल है ये. 7-13 का खेल नहीं है ये, 13-7 वाला खेळ आहे. 13-7 चाहिए ऍक्च्युली. 7-13 मध्ये पाहिजे, 7 मध्ये 13 पाहिजे. 7 मध्ये 13. फटका मिस हिट झालाय. महेश कुडू चेंडूच्या खाली टिपलाय झेल. 13 मेरा वाला खेळ आणि त्यामध्ये आलाय विकेट. गडीबाद. स्वतःवरती नाराज आहे. त्यांना माहिती असा क्रुशियल मोमेंट होता. अगदी त्या टप्प्यावरती पोहोचले होते आणि या स्वतःच्या गोलंदाजीवरती हा झेल टिपला गेलाय. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. 13 मेरा वाला खेळ आहे. 13 मेरा मॅच लगे सबको प्यारा. ऐकूया डीजे एक गाणं. सहा चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. गाणं वाजलं होतं ये दोस्ती भाई, दोस्ती वो रिश्ता है जो निभाए वो फरिश्ता है. प्रत्येकाला नाही जमत मैत्री यारी दोस्ती निभावणं, प्रत्येकाचं काम नाही भाई. दोस्ती वो रिश्ता है जो निभाए वो फरिश्ता है. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. शेवटचं षटक कोण हाताळणार त्याच्यावरती चर्चा चालली आहे.
शेवटचं षटक हाताळण्यासाठी जगदीश. एक मॅच म्हणजे मला दुसऱ्या पर्वातल्या काही गोष्टी आठवतात. ज्यावेळेला जगदीश बॅटिंग करतो त्यावेळेला मी म्हटलं होतं बाबा अकेले जगदीश हे बात नाही बनेगी, ओम जय जगदीश. तसा आता जगदीश आलाय. आता बघूया, मी जसं उल्लेख केला होता की ओम जय जगदीश. आता ओमकार एका बाजूला आहे, ओम बाजूला आहे, जगदीश आहे, पण दुसऱ्या बाजूला जय. कोणाचा विजय कोणाचा जय हा साजरा करला. ओम जय जगदीश. जगदीश एका बाजूला, ओम दुसऱ्या बाजूला. स्ट्रायकरला फलंदाज रोहित. 6 बॉल 13, 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू खेळाय जरूर. क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली. जे सुटलाय चेंडू निसटलाय की काय. ओ जरा सांभाळा, तिथे काळजी घ्या. थोडीशी काळजी घ्या. पंच काही इशारा होतोय. दोन धावा आहे चेंडूवरती. 3-3. ओके, पंच सांगतात तिथे 3. थोडीशी काळजी घ्या धावताना, कारण काही भाग आहे जिथे स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. धावा फलकावरती धावून पोहोचल्या त्या 50 धावा. 50. 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता. 5 दुने 10. सुरुवातीपासून 2ची सरासरी होती. 30 चेंडू 60 धावा करायच्या होत्या. डबल रन करायच्या होत्या, डबल धावा करायच्या होत्या. मागचा सामना पराभूत झालेला संघ आपण रेडी राहायचं आहे, कारण त्यामध्ये टॉस होईल. जाऊया. 5 बॉल 10 रन, 5 चेंडू 10 धावा, रंगलेला असा सामना. आगरी प्रीमियर लीग सीझन 3 गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज. जगदीश स्ट्रायकरला ओम अर्थात ओमकार. ओमकार फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केला. चेंडू चालू आहे जोपर्यंत वाईट स्टॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल, थ्रो करेल. 2 धावा आहे चेंडूवरती पूर्ण. ओम जय जगदीश. एका बाजूला ओम, दुसऱ्या बाजूला जगदीश. शोध चाललाय तो जयचा. भाई जय हे का? जय 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 विजय आहे कुठे? 4 बॉल 8, 4 चेंडू 8. वाट पाहून झाली, वाट लावायची वेळ आले. त्याच्यामध्ये 8 धावा. कंपल्सरी चेस आहे, कंपल्सरी चेस आहे. धावांचा पाठलाग करायचा आहे. जगदीश स्ट्रायकरला ओम. 4 बॉल 8 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांच्या नजरा सामन्याकडेच लागल्यात. प्रेक्षक पुन्हा एकदा पाहतात सामन्याकडे. डॉट बॉल, डॉट बॉल. अशा महत्वाच्या शरीराला डॉट बॉल, भाई याची किंमत फार मोठी आहे. ऐसे वक्त में डॉट बॉल इसका अहम रोल है, फार मोठा रोल आहे या अशा चेंडूला. डॉट बॉल. 3-8. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा मिस झालाय. मिस स्ट्रोक झालाय. झेल टिपला गेलाय. विकेटाला टाळ्यांचा गजर आला आणि तुमच्यासाठी येणार गाणं. 2 बॉल 8 धावा.
रवींद्र घरत क्रमांक 6 वरती आल्यात आणि त्यांना माहिती आहे येणाऱ्या चेंडूवरती 6च मारायचं आहे, षटकारच मारायचं आहे, कारण 2 बॉल 8 आहे. 2 चेंडू 8. रवींद्र घरत न्यू बॅट्समन. एका बाजूला जगदीश कमाल करतोय, पहिल्या 2 चेंडूवरती 5 धावा केल्या होत्या. 2-8 2-8 हो 2-8. मॅचच्या सिच्युएशनला पकडून ठेवा भाई, पकड के रखिये. गर्दीच्या वेळेला लोकलमध्ये प्रवास करतो ना त्यावेळेला वरच्या हँडलला साईडच्या त्या हुकला तुम्हाला पकडून ठेवायचं असं. मॅचला पकडून ठेवा, मॅच को पकड के रखिये. 2 बॉल 8 आहे, 1 फटका पाहिजे, 1 चौकार पाहिजे, 1 सिक्सर पाहिजे, 1 चांगला चेंडूही पाहिजे. 2 बॉल 8. बॅटच्या आतल्याकडे लागलाय चेंडू आणि द विकेट फील्ड केलंय. 1 चेंडू 7. 1-7 1-7 है भाई, तेरा मेरा साथ है तो क्या डरने की बात है. कंपल्सरी चेस है. शेवटचा चेंडूचा खेळ आहे. 1 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. तो 1 विकेट, तिथून टर्न अराउंड झाला मॅच. अनिल घरतचा शेवटच्या चेंडूवरचा तो विकेट. भाई इतका वक्त क्यों जा रहा है, इतका वेळ का घेताय तुम्ही. एकच बॉल टाकायचा आहे. बघा क्रिकेटमध्ये मोमेंटम नावाची गोष्ट असते भाई. मोमेंटम हवा की तरह रहता है, ये दिखाई नहीं देता, महसूस करने वाली चीज है. एकदा का मोमेंटम बदलला, खेळ बदलला, मग रावाचा रंग व्हायला वेळ लागत नाहीये. क्रिकेटचा खेळ असा आहे ना, तुम्ही वेळ दिलाय, आता वेळ बदलायलाही वेळ लागणार नाहीये. एक बॉल 7. 1-7 1-7. अजूनही काही घडू शकतं भाई. चमत्कार होते हैं क्रिकेट में, ऐसे नहीं कि चमत्कार होते नहीं है, होते हैं चमत्कार होते हैं. 1-7 आणि इथे होणार नाही याची काळजी जगदीशाने घेतले. हा फटका सीमारेषे पार जरूर गेलाय, पण हा अंडर प्रेशर सामना जिंकलाय आणि टीमला पुढच्या फेरीमध्ये गेलाय. कुणाला घाबरत नाही, वन साइड हीरो है, यो वन साइड हीरो है.